नमस्कार. जय गणेश. ईश्वराने आपल्याला आपले भविष्य घडवण्यासाठी काही असे विशेष असे अवसर किंवा हे दिलेले आहेत, संधी दिलेले आहेत. त्या कोणत्या आहेत? तर ब्रह्ममुहूर्त त्यापैकी एक आहे. तसंच अमावस्या पौर्णिमा हा एक आहे. आणि नंतर म्हणजे पंचांग एक आहे. तर ज्याला पंचांग समजलं किंवा पंचांग वाचता आलं त्याला आपले भविष्य घडवण्याची संधी मिळते. पंचांग म्हणजे काय? तर हे आपल्या ज्योतिषशास्त्रातली किंवा आपल्या भविष्यशास्त्रातील 5 अंग आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगांनी मिळून हे पंचांग तयार होतं. त्यातील नक्षत्राविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्र एक विविध वेगवेगळ्या भागात असे डिवाइड केलेले आहेत. आपला जन्मही देखील होतो तोही काही विशेष नक्षत्रामध्ये जन्म आपला झालेला असतो. आता नक्षत्रानुसार आपलं स्वभाव, वैशिष्ट्य, गुणधर्म आपले असतात आणि ते नक्षत्र काही स्थितींना आपण काय म्हणतो रिप्रेझेंट करतोय आणि त्या नक्षत्रानुसार आपण काय त्या नक्षत्रात कार्य केलं तर आपल्याला जास्त लाभ होईल. तर ते आपण आज बघणार आहे. नक्षत्राविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर चालू करूया. आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत. तर ती चर, तीक्ष्ण, मृदू, स्थिर, लघु, मिश्र आणि उग्र या 7 प्रकारात विभागली गेलेली आहे. तर सुरुवात करूया. चर नक्षत्र, त्याच्यामध्ये शताभिषा, धनिष्ठा, श्रवण, स्वाती आणि पुनर्वसू ही नक्षत्र येतात. 5 नक्षत्र. चर नक्षत्र म्हणजे काय? तर चंचल, तर सतत बदल होत राहणारा, उत्साही किंवा गतिमान असं हे नक्षत्र आहे. त्याला आपण चर नक्षत्र म्हणतो. चर नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींच्यामध्ये हे गुणधर्म आढळतात. तर चर नक्षत्रामध्ये आपण कोणते कार्य करू शकतो ज्याच्यातून आपल्याला लाभ होऊ शकतोय? तर ते म्हणजे तुम्ही प्रवास किंवा वाहन खरेदी, नवीन वाहन खरेदी, प्रवास चालू करणे हे करू शकता. किंवा तुम्ही कुठली नवीन कामाची सुरुवात तुम्ही त्यामध्ये करू शकता. झाड लावणे, बागकाम हे तुम्ही करू शकता. किंवा व्यापार, व्यवहार हे तुम्ही चर नक्षत्र ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही चालू केलं तर तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. किंवा कुठलीही दुरुस्तीची कामं ही जी आहेत ती तुम्ही ह्या चर नक्षत्रामध्ये करू शकता. पुढचं नक्षत्र आहे तुमचं तीक्ष्ण नक्षत्र. तीक्ष्ण नावातच आहे. तीक्ष्ण नक्षत्र म्हणजे काय? कठीण असणार आहे, आक्रमक स्वभाव, कूटनीती, महत्वाकांक्षी, कठोर, मानी, जिद्दी असे स्वभाव किंवा असे गुण ह्या तीक्ष्ण नक्षत्रामध्ये दाखवतात. नक्षत्र कुठे बघा? मूळ, ज्येष्ठा, आश्लेषा आणि आद्रा ही 4 नक्षत्र ही तीक्ष्ण नक्षत्र म्हणून ओळखली जातात. ह्या नक्षत्राच्या नक्षत्रावरती आपण कोणाला शिक्षा देणे, यंत्रतंत्र बनवणे, घटस्फोट, शत्रुनाश, युद्ध सुरुवात करणे किंवा कोणावर आरोप करणे, ॲलिगेशन लावायचे असेल आपल्याला तर तुम्ही ह्या तीक्ष्ण नक्षत्रावरती लावू शकता. जेणेकरून ते तुमचं ॲलिगेशन असेल, तुमचा निर्णय असेल, तुमचं डिसिजन असेल हे तुमचं काय असं स्ट्रॉंग असं डिसिजन असणार आहे. पुढचं नक्षत्र आहे मृदू नक्षत्र. मृदूमध्ये बघा रेवती, अनुराधा, चित्रा आणि मृगशिरा ही 4 नक्षत्र ही मृदू नक्षत्रामध्ये येतात. नावामध्ये आपल्याला समजते मृदू म्हणजे काय? कोमल किंवा कलात्मक. या मृदू नक्षत्रात जी कामं करायची आहेत किंवा तुम्ही जर अशी कामं केली जी कोमल आहेत, कलात्मक आहेत किंवा ह्या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती ही अशा स्वभावाची असतात असे नक्षत्र सांगतात. तर याच्यामध्ये कुठली कुठली आपण कार्य करू शकतो बघा जे आपल्याला लाभ देईल. आपण एक साखरपुडा किंवा बारसी करणार असू तर आपण ह्या नक्षत्रात करू शकतो. विद्या आरंभ, शिक्षणाची सुरुवात आपण ह्या नक्षत्रात करू शकतो. कपडे खरेदी, अलंकार खरेदी हे आपण ह्या नक्षत्रात करू शकतो. किंवा नवीन कुठली नाती जोडायची असतील, नवीन रिलेशन आपल्याला तयार करायचे असतील, वाहन खरेदी असेल, कला मनोरंजन करायचं असेल तर आपण किंवा त्यासंबंधी काय ज्ञान घ्यायचं असेल तर आपण या मृदू नक्षत्रामध्ये आपण हे करू शकतो. पुढचं आहे आपलं स्थिर नक्षत्र. नावात आहे स्थिर म्हणजे काय? कायमस्वरूपी, दीर्घकाळ टिकणारे, न बदलणारे. चरच्या बरोबर अपोजिट. त्याच्यामध्ये बघा रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा ही 4 नक्षत्र ही स्थिर नक्षत्र म्हणून ओळखतात. स्थिर आहेत, कायमस्वरूपी टिकणारे आहेत. त्याच्यामध्ये आपण काय कार्य करू शकतो बघा? लग्न, गृहप्रवेश, शेतीविषयी काही कामं असतील, बी पेरणे किंवा काय असेल मशागतीची कामं, बांधकामाची काही कामं असतील, पायाभरणी किंवा बांधकाम चालू करू शकतो आपण त्या नक्षत्रावरती. आपण मैत्री करणार असो कशी तर मैत्री त्यावेळी गेली तर ती दीर्घकाळ टिकते. झाडे लावणे, वृक्षारोपण ही कामं ह्या वेळेत करू शकतो. किंवा काही आपण खरेदी विक्री ह्या करू शकतो की जेणेकरून स्थिर राहील, कायमस्वरूपी टिकून राहील अशी.
पुढील नक्षत्र आहे आपलं लघु नक्षत्र. तर लघु नक्षत्रामध्ये बघा तुमचं अश्विनी, पुष्य आणि हस्त हे जे आहेत हे तुमचे लघु नक्षत्र आहेत. त्याच्यामध्ये काय बघा, लघु नक्षत्र म्हणजे हलके आणि वेगवान अशा स्वरूपाचं ते नक्षत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्ही औषधोपचार जर कुठल्याही कुणाला हे करायचं असेल, मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची असेल, तुम्ही ह्या नक्षत्रात जर घेतली तर लवकर तुम्हाला बरं वाटेल, आराम पडेल. नंतर कला, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रामध्ये, वैयक्तिक कार्य, व्यवसाय तुम्ही ह्या नक्षत्रामध्ये करू शकता. पुढील नक्षत्र आहे मिश्र नक्षत्र. मिश्र म्हणजे काय, साधारण नक्षत्र असं त्याला दुसरं नाव आहे साधारण नक्षत्र. याच्यामध्ये दोन्ही फळं मिळतात आपल्याला, शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळं आपल्याला मिळत असतात. त्यात काय करायचं, भिक्ष स्वरूपाची कामे, दैनंदिन व्यापार व्यवहार किंवा नवीन वस्तू खरेदी तुम्ही ह्या नक्षत्रामध्ये करू शकता. आणि पुढील शेवटचं नक्षत्र तुमचं उग्र नक्षत्र. उग्र म्हणजे काय, त्यात लिहिलेलं धाडस, आक्रमक, कायदेशीर कार्य तुम्ही त्यामध्ये करू शकता किंवा शत्रुनाश तुम्ही त्यामध्ये करू शकता. तर वादविवाद, कायदेशीर खटले, धाडसी कृत्य, इमारत पाडणे किंवा आगी संबंधी किंवा इलेक्ट्रिसिटी संबंधी काही कामे, छापा टाकणे किंवा कर्ज वसुली ह्या प्रकारची कामे तुम्ही ह्या नक्षत्रामध्ये करू शकता. तर हे 27 नक्षत्र आहेत आणि त्यावरती अवलंबून कामं आपण आपल्याला सांगायचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर तुम्ही ह्या नक्षत्राचा वापर करून तुमची ठराविक काही कामं असतील तुम्ही त्या नक्षत्रात तुम्ही चालू जर केली तर तुम्हाला योग्य असा लाभ ह्यामध्ये मिळू शकतो. धन्यवाद.